नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांदरकर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुदानित शाळा आहेत, ज्या शासकीय शाळा आहेत, या शाळेतील जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये दृष्टीदोष ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. या संदर्भातला महत्त्वपूर्ण जी.आर. दिनांक 22 जून 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे. जी.आर. मध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया. सन 2026-27 या वित्तीय वर्षातील शालेय मुलामधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मे वाटप करण्याकरिता चष्मा खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 22 जून 2026 रोजी हा जी.आर. या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्रस्तावना आपण या ठिकाणी बघू. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 6 ते 18 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळलेल्या मुलांच्या वाचन, लेखन व अभ्यास इत्यादी शालेय गतिविधीवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची म्हणजे मुले आणि मुली नेत्र तपासणी करून दृष्टीदोषाचे वेळीच निदान करून त्यांना योग्य ते चष्मे मोफत उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शालेय गतिविधीमध्ये कोणतीही बाधा येणार नाही. त्या दृष्टीने राज्यातील शासकीय व निमशासकीय 86,638 शाळांमधील 1,00,000 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित केल्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सदर कार्यक्रम हा राज्य शासनाची नवी योजना म्हणून राबविण्याचा निर्णय संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सन 2026-27 या वित्तीय वर्षात सदर योजना राबविण्याच्या अनुषंगाने अंदाजित दर प्रति चष्मा रुपये 350 प्रमाणे 1,00,000 विद्यार्थ्यांच्या मोफत चष्मे पुरवण्याकरता एकूण रक्कम रुपये 350 लक्ष म्हणजे 3,50,00,000 रुपये इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे या ठिकाणी ही मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ज्या शासकीय शाळा आहे, अनुदानित शाळा आहे, या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात आणि त्या शाळा शिकत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये दृष्टीदोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशा विद्यार्थ्याची तपासणी करून महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्यांना चष्मे या ठिकाणी पुरवणार आहे. त्याकरता 3,50,00,000 रुपये निधी सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. खूप चांगला निर्णय आहे. जे विद्यार्थी गोरगरीब घरातील आहे ते वेळी या ठिकाणी दवाखाना करू शकत नाही, आपली नेत्र तपासणी करू शकत नाही, ते सर्व काम महाराष्ट्र शासनाने त्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेली आहे. आणि यामुळे जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणावर या ठिकाणी परिणाम होणार नाही, ते शिकतील आणि खूप चांगला असा निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. अशा प्रकारे ही होती शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत चष्म्या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.